क्लास एक महत्त्वाची बातमी। बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या पोस्टमॉर्टम नंतर त्याचा मृतदेह कळवा रुग्णालयात आणण्यात आला। आज अक्षयचा मृतदेह त्याच्या कुटुंबाला देण्यात येणार आहे। आज सकाळी 11 वाजता आरोपी अक्षयचा मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार करणार असल्याचं अक्षयच्या नातेवाईकांनी सांगितलंय। अक्षय शिंदेच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त होता, पण आता पोलीस बंदोबस्त काढण्यात आलेला आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांच्याकडून। जुई, अक्षय शिंदेचा पोस्टमॉर्टम नंतर मृतदेह त्याच्या नातेवाईकांकडे सोपवण्यात येणार आहे। मृतदेहावरती अंत्यसंस्कार कधीपर्यंत होतील? अगदीच किरण, काल आरोपी अक्षय शिंदे याच्या शवविच्छेदन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याचा मृतदेह मुंब्रा पोलीस पुन्हा एकदा मुंब्रा रुग्णालयात घेऊन गेले होते। तिथून त्याच्या नातेवाईकांना म्हणजे त्याच्या आईवडिलांना त्याचा मृतदेह देण्यात येणार होता। मात्र त्याच्या नातेवाईकांचं म्हणणं होतं की आमच्या मुलावर अन्याय झाला आहे, तोपर्यंत आम्ही मृतदेह हातात घेणार नाही जोपर्यंत त्याला न्याय मिळणार नाही। मात्र अशी माहिती मिळते की आज सकाळी 11 वाजता त्याचं जे शव आहे त्याच्या नातेवाईकांकडेच म्हणजे त्याच्या आई वडिलांकडे सुपूर्द केलं जाणार आहे। आजच अक्षय शिंदेवर त्याचे अंत्यसंस्कार पार पडणार आहेत। मात्र ते गावी करणार आहेत की दुसरीकडे, कारण का बदलापूरला तर नाही, गावी करणार आहे का हा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। कारण का बदलापूरला अजूनही उद्विग्न भावना आहेत सर्व नागरिकांमध्ये, त्यामुळे कदाचित त्याचा शव गावी नेला जाऊ शकतो। 11 वाजता त्याच्या कुटुंबियांकडून त्याचा मृतदेह ताब्यात घेतला जाईल आणि त्यानंतर अंत्यसंस्कार कुठे होणार, गावी की बदलापूरला, हे स्पष्ट होईल। किरण, नक्कीच जुई, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीसाठी।